हॅलो फ्रेंड्स, ह्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत नीट टू. वी आर गोइंग टू सी नीट टू. आता इथे बघा, नीट टू हे जे आहे हे कम्युनिकेशनमध्ये नेहमी यूज होत असतं फ्रेंड्स. सिलेक्ट ते लक्षात ठेवायचं आहे. तर त्याचं सिम्पल फॉर्म्युला लक्षात घ्या. सब्जेक्ट प्लस नीट टू आणि वरचा फर्स्ट फॉर्म आणि बाकीचं रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. ओके. आता नीट टूचा यूज कशासाठी होतो तर लक्षात घ्या की गरज आहे असं दाखवण्यासाठी किंवा आवश्यक आहे असं सांगण्यासाठी नीट टूचा यूज होत असतो. ओके. म्हणजे जास्तीत जास्त आपण कम्युनिकेशनमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण एखादी गरज आहे किंवा आवश्यक आहे अशा ठिकाणी आपण बोलत असतो. त्याच्यामुळे हे नीट टूचा यूज करणे तिथं आवश्यक आहे. ओके. आता इथे बघा, नीड टू इज यूज्ड टू एक्सप्रेस दॅट समथिंग इज इम्पॉर्टंट और रिक्वायर्ड टू डू, और इट इज ऑफन यूज फॉर वन टाइम टास्क रादर दॅन द ड्युटी ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे एखादी इम्पॉर्टंट आहे, रिक्वायरमेंट आहे, तेव्हा आपण नीड टूचा यूज इथे करतो. जसं की इथे तुमच्या पुढे बघा सेंटेन्सेस आपण थोडंसं समजून घेऊ. पुढे बघा, आय नीड टू चेंज माय शेड्यूल. म्हणजे मला माझं शेड्यूल चेंज करणं गरजेचं आहे. ओके. मला म्हणजे मी चेंज केलं पाहिजे. मला माझं शेड्यूल चेंज करणं गरजेचं आहे. ओके. शी नीड टू गो टू द सिॲटल नेक्स्ट वीक. तिला नेक्स्ट वीकला तिने सिॲटलला जाणं गरजेचं आहे. तिने गेलं पाहिजे. ओके. डू यू नीड टू गेट अप अर्ली मॉर्निंग. म्हणजे सकाळी उठायची गरज आहे का? सकाळी उठायची गरज आहे का? आय नीड टू मेक द फोन कॉल. मला फोन कॉल करायची गरज आहे किंवा मला फोन कॉल करायचा आहे किंवा मला आवश्यक आहे फोन कॉल करणे. आय नीड टू डू समथिंग फॉर मी. मला माझ्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे किंवा मला काहीतरी स्वतःसाठी करण्याची आवश्यकता आहे. आय थिंक यू नीड टू वॉर्मअप. मला असं वाटतं तू वॉर्मअप केलं पाहिजे. मला असं वाटतं की तुला वॉर्मअपची गरज आहे. असे तुम्ही अर्थ इथे घेऊ शकता फ्रेंड्स. इथं लक्षात ठेवायचं. ओके. म्हणजे हे करायची आवश्यकता आहे किंवा गरज आहे अशा अर्थाने जेव्हा आपण घेतो तेव्हा नीड टूचा यूज होत असतो. हे लक्षात घ्यायचं आहे. आता आणखी काही सेंटेन्स बघूया, म्हणजे आणखी थोडंसं समजायला क्लिअर होईल. जसं की आय नीड टू फाइंड हर. मला तिला शोधायची गरज आहे किंवा मला तिला शोधणे आवश्यक आहे. आय नीड टू कीप हिम सेफ. मला त्याला सुरक्षित ठेवण्याची गरज आहे किंवा मला त्याला सुरक्षित ठेवावं लागेल किंवा मला त्याला सुरक्षित ठेवायची आवश्यकता आहे. ओके. यू नीड टू रिस्पेक्ट देम. तुम्ही त्यांना रिस्पेक्ट दिली पाहिजे किंवा तुम्ही त्यांना रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे असं बोलतो ना आपण त्यावेळेस. आय नो लॉंगर नीड टू पे दिस बिल. म्हणजे आता बिले भरण्याची गरज नाही. मला आता पुढे जाऊन बिले भरण्याची गरज नाही. अशा प्रकारे तुम्ही इथे अर्थ घेऊ शकता. पुढे बघा आणखी, आय नीड टू स्टार्ट टेकिंग केअर ऑफ दॅट. मला याची काळजी घेणे आवश्यक आहे. मला याची काळजी घेणे सुरू करावे लागेल. ओके. वी नीड टू ट्रॅव्हल ॲज फार ॲज वी कॅन टुनाईट. आज रात्री आपण आवश्यक तितका प्रवास करण्याची गरज आहे किंवा आवश्यक आहे किंवा आपण रात्री जास्तीत जास्त आपल्याला प्रवास करणे आवश्यक आहे. राईट. पुढे बघा, आता हे पुढे सेंटेन्स लक्षात घ्या. वी नीड टू टॉक टू हिम. म्हणजे आपण त्याच्याशी बोलणे आवश्यक आहे किंवा आपण त्याच्याशी बोलणे हे गरजेचं आहे. आता हे काही पॉझिटिव्ह सेंटेन्स झाले. त्याचबरोबर आता इथे लक्षात घ्यायचं की फ्रेंड्स, थोडंसं आता निगेटिव्ह सेंटेन्स बनवत असताना एक इथे आयडिया घ्यायची आहे की तुम्हाला इथे आता कशाचा यूज केलेला आहे? डू नॉटचा यूज केलेला आहे. ओके. डू नॉट. जसं की गरज आहे तसं दाखवतो आपण, त्याच गरज नाही असे आपण दाखवतो. आय डू नॉट नीड टू एक्सप्लेन माय ॲक्शन टू यू. म्हणजे मला माझी कृती तुम्हाला समजून सांगायची गरज नाही किंवा मी जेही काय केलेलं आहे ते तुम्हाला सांगायची गरज नाही किंवा आवश्यकता नाही. ओके. त्याचबरोबर द होल वर्ल्ड डिडंट नीड टू नो अबाउट देअर शेम. संपूर्ण जगाला त्यांच्या बद्दल माहिती असायची गरज नव्हती. आता इथे बघा लक्षात घ्या की इथं डिडंटचा यूज झालेला आहे फ्रेंड्स. इथे लक्षात घ्यायचं आहे थोडंसं. डिडंट. आता डिडंट हे जे आहे तर डिडंट कधी यूज करायचं आहे? पास्टमध्ये जर आपल्याला बोलायचं असेल, डिडंट नीड टू. ओके. गरज नव्हती म्हणजे त्याला सांगायची गरज नव्हती. ओके. यू डिडंट नीड टू एक्सप्लेन एव्हरीथिंग. तू त्याच्यासमोर सगळं एक्सप्लेन करायची गरज नव्हती. ओके. असं आपण जेव्हा बोलतो त्यास डिडंटचा यूज करायचा आहे. इथे लक्षात ठेवायचं आहे डिडंटचा यूज कसं झालेलं आहे ते. ओके. परत एकदा सेंटेन्स बघूया आपण. द होल वर्ल्ड डिडंट नीड टू नो अबाउट देअर शेम. संपूर्ण जगाला त्यांच्याबद्दल माहिती असण्याची गरज नव्हती. ओके. म्हणजे पास्टमध्ये असं आपण बोलू शकतो. त्याचबरोबर यू, पुढे बघा, यू डोंट नीड टू बी केअरिंग हेवी थिंग्स. तुम्हाला
म्हणजे हेवी थिंग्स, जड वस्तू कॅरी करण्याची गरज नाही. मला जड वस्तू कॅरी करायची गरज नाही. ओके. त्याचबरोबर आता पुढे बघा, आता जेव्हा तुम्ही क्वेश्चन्स बनवता त्यावेळेस तुम्ही डूचा यूज करून तुम्ही इथे क्वेश्चन बनवू शकता. जसं की डू आय नीड टू डू दिस थिंग्स. म्हणजे इथे बघा, डू आय, म्हणजे इथे तुम्ही इथे बघा, डू आय नीड टू डू राईट थिंग्स. हे सेंटेन्स तुम्ही बघू शकता. डू आय नीड टू डू राईट थिंग्स म्हणजे मला ती करण्याची गरज आहे का, आणि ती राईट थिंग्स करण्याची गरज आहे का. ओके. अशा प्रकारे तुम्ही क्वेश्चनही बनवू शकता, आणि निगेटिव्ह क्वेश्चन, निगेटिव्ह सेंटेन्सही तुम्ही बनवू शकता. ओके. आणि त्याचबरोबर पास्टमध्ये एखादी गोष्ट गरज नव्हती असं सांगण्यासाठी डिडंटचा वापर करून तुम्ही सेंटेन्स बनवू शकता. ओके. तर आणखी थोडं समजण्यासाठी फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्ही परत एकदा पहा, म्हणजे तुम्हाला, आणि तुम्ही सेंटेन्स बनवण्याचे प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला नीट टूचा चांगल्या प्रकारे अर्थ समजेल, आणि त्याचा स्पोकन इंग्लिशमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला बोलण्यासाठी यूज होईल. ओके. एक लक्षात ठेवायचं फ्रेंड्स, की स्पोकन इंग्लिशमध्ये ह्या अशा गोष्टी यूज करून जास्तीत जास्त सेंटेन्स बनवले जातात आणि बोलले जातात. ओके. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. टेन्स तर आवश्यकच आहे, त्याचबरोबर ह्या नीड टू, सपोज टू, वॉन्ट टू, ओके, ऑट टू, ह्या अशा गोष्टी आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. ते आपण सर्व सेशनमध्ये कंप्लीट करत आहोत, आणि सर्व सेशन तुम्ही थोडंसं लक्ष देऊन पहा, तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. ओके. तर हो पहा, आशा करतो की नीड टू हे तुम्हाला अशा प्रकारे व्यवस्थित समजलं असेल. ओके. ओके फ्रेंड्स.